2 मिनिटं थांबवायचे मॅच. 2 मिनिटं प्लीज थोडं सहकार्य करायचं, थांबायचं आहे कारण की 12 चला दोन्ही टीमचे या. बॅटरचं नाव तेही गरजेचं आहे. बॉलर चालेल चालेल नाव सांगेल. चला कुडाबी टीम आपलं 12th मॅन. हॅलो. बॅक टू बॅक पाहिले तर 2 षटकार इथून प्रवीण यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आहेत. गोलंदाज पाहिले तर सनिया आणि या मॅचला सुरुवात झाली आहे. हनुमानपाडा आणि त्यांच्या विरोधात पाहिले तर भाऊदेवी कुडाबे असा सामना पाहायला मिळेल. 2 बॉलवर 2 मोठे फटके. हो याही बॉलवर मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल पाहिला तर डॉट येताना पाहायला मिळेल. हॅट्रिक कंप्लीट करण्याचा अगदी प्रयत्न होता परंतु मिस झालेत प्रवीण आणि बॉल पाहिला तर डॉट आलाय. सनी यांनाही कमबॅक करावं लागेल. 12 धावा धावफलकावर लागले. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बिग बॅटल मोठा सामना प्रेक्षकांनाही पाहायला मिळेल. हा बॉल बरांचा बाउन्स आणि जर पाहिलं तर क्रीजच्या बाहेर डेड बॉल कदाचित तिथून असावा आणि यस डेड बॉल घोषित केलाय त्या पंचांनी. 12 धावा धावफलकावर प्रेशर गोलंदाजावर असणार आहे कारण की प्रवीण यांनी आलेल्या पाहिल्या तर 2च बॉलवर 2 मोठे फटके मारलेत आणि त्यामध्ये 12 धावा वसूल केल्या. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय अद्यापर्यंत या षटकामध्ये. कॅचची संधी होती परंतु तीही मिस झाल्या. कॅच घेणं गरजेचं होतं. च्या खेळाडूंना बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत ना त्यांना पाहिलं तर इथून जीवदान मात्र दिलं गेलंय. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. कॅच फार महत्वाची होती प्रवीणची परंतु इथून पाहिलं तर तेही आता सेफली मैदानाच्या आतमध्ये असतील. 12 धावा धावफलकावर आहेत. एक गोल्डन चान्स होता परंतु ते गोल्डन चान्स आता इथून गमावला जातोय. 12 धावा धावफलकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. वेगवान बॉल फटका चांगला आहे परंतु डिक्लेअर झोनमध्ये पाहिलं तर हा बॉल जाताना पाहायला मिळेल. डिक्लेअरच्या माध्यमातून धाव संख्या तब्बल पाहिली ना तर 13 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात. बॉल पाहिलं तर या षटकामधील हा शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक रोटेट झाली. कुणाल स्ट्राईक इनला आल्यात. शेवट या षटकामधील कोण गोड करेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. क्रांतीवीर चषक तुम्ही पाहताय आणि या क्रांतीवीर चषकामधील आणखीन एक मोठा सामना भाऊदेवी कुडाबे आणि हनुमानपाडा त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावर पहिला षटक. आई बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. कॅचची संधी शेवट गोड होईल का? यस केला विकेट टेक आणि कुणाल गोल्डन डकचे शिकार झाल्यात.
अगदी पाहायला गेलं तर स्वस्त्यामध्ये बाद झाले आहेत आणि फर्स्ट विकेट लॉस टीम भाऊदेवी कोडावे. चला फिल्डिंग लावायची लगेच. जर प्रवीण यांची झेल जर पकडली असती तर दोन सलामीवीर जोडी कदाचित मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालं असतं. परंतु सोडलेली अगदी पाहिले तर कॅच आणि तिथून पाहिलं तर कुणाल ते आता इथून परतल्यात. परंतु हर्षद पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि त्यांच्या विरोधात आता गोलंदाज धीरज यांना वापरलं जाईल. नीरज नीरज आहेत गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील. धावा पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 त्यामध्ये 1 विकेट लॉस आहेत. ते भाऊदेवी कोडावे संघ गेली पाहिलं तर स्पर्धेमध्ये चांगला कामगिरी राहिली होती परंतु त्यांना त्या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं. पुन्हा एकदा पाहिलं तर क्रांतीवीर चषकामध्ये ते दाखल झाले आहेत आणि चांगली बॅटिंग आता सध्या प्रवीणच्या माध्यमातून तर चालू आहे. 13 धावा तर धावफलकावर लागल्या गेल्यात. आई बॉल ऑफ साईड दी ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा इथून पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय आणि वाईटच्या साह्यानं 1 विकेट गमवत असताना 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बॅटल चांगलं आहे. हनुमानपाडा विरोधात भाऊदेवी खोडावे. शॉर्ट लेनचा वापर केलाय. इथून पाहिलं तर टॉस केलाय बॉलला. मिस टायमिंग फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पाहिलं तर योग्य लेंथवर रिलीज केला. प्रवीण यांचं विश्लेषण केलं तर 4 बॉल डॉट केल्यात. त्यामध्ये पाहिलं तर 13 धावेंवर ते खेळताना पाहायला मिळतील. एक वाईट बॉल आला होता या षटकामध्ये. आई बॉल वेग प्रचंड होतं परंतु लेग साईडला टाकलाय. वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीने एक्स्ट्रामध्ये धावसंख्येत वाढ. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतील आणि 15च्या साह्यानं आता भाऊदेवी कुडाबे संघ एक चांगल्या स्कोरवर तर पोहोचलाय कारण की या षटकामध्ये 2च बॉल अद्यापर्यंत झाल्यात. मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. फिल्डरी दूरवर राहिल्यात. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो तर केलाय परंतु प्रॉपरली पाहिलं तर दोन्ही फलंदाज क्रीजवर सुखरूपपणे पोहोचल्यात आणि या दुहेरी धावेंच्या मदतीनं धावसंख्या 17 या धावसंख्येवर पाहायला मिळते. जर 2 बॉल वाईट नसते ना तर आणखीन चांगलं षटक पाहायला मिळालं असं. अद्यापर्यंत जर इथून नीरज यांचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये 4 धावा त्यांनी वैयक्तिक खर्च केल्यात. 17 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक आहे प्रवीण समोर. वाही बॉल सोडून दिलाय. धाव तर घेतली आहे. कीपर थोडीशी चुकी करतात. वाईटचा इशारा. वाईट +1 असे या 2 धावा आणि 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्या पाहिली तर 19 स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावर बॉल रिलीज करतोय परंतु नियंत्रण सध्या गोलंदाजीमध्ये नाही आहे आणि त्याच कारणास्तव सलग पाहिलं तर 3 वाईट बॉल अद्यापर्यंत नीरज यांच्या माध्यमातून टाकले गेले आहेत. 19 धावा त्यामध्ये 1 विकेट भाऊदेवी खुडावे टीमनं गमावलाय आणि पाहिलं तर खेळाडू हर्षद पाटील आता स्ट्रायकिंगला खेळताना पाहायला मिळतील. शॉर्ट प्लेनचा बॉल इथे वापर केला गेलाय परंतु
पंच हा बॉल काय अंपायर वॉर्न केले गोलंदाजाला डॉट बॉल. एकोणीस धावा धाव फलकावर लागले गेलेत आणि गोलंदाज पुन्हा तयार. हर्षद पाटील समोर आहेत. हा बॉल चांगल्या डब्यावर टाकले गेले. नियंत्रण आहे या बॉलवर आणि इथून पाहिलं तर डॉट काढण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. जर पाहिलं तर 4 डॉट बॉल या गोलंदाजांना टाकलेत परंतु त्यामध्ये 3 व्हाईट बॉल आहेत आणि या टोटली धावा पाहिल्या तर 19 सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न फिल्डर तर आहेत परंतु सिंगल इथून कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या साह्यानं दुसरं दशकही मार्गास लागले गेले. 20 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतील. नीरज यांचा विचार केल्यानंतर तब्बल 9 बॉल 1 षटक संपवण्यासाठी त्यांनी घेतल्यात आणि 9 बॉल टाकत असताना पाहिलं तर 20 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना भाऊदेवी कुडावी टीमच्या बाजूनं आणि इथून पाहिलं तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात. हॅलो बॉल नेम पहिला चेंडू हाताळण्यासाठी कुणाल नामक गोलंदाज आणि दुसरा चेंडू बीट झालेला फलंदाज मात्र कुणाल नामक गोलंदाज एक चांगलं 2 चेंडू डॉट केलवले. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज झाले कुणाल. वाईट +1 चे रन 22 धावसंख्या झाले. 2 चेंडू 22 धावसंख्या. तिसरा षटक. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज मात्र हाई शॉट फुल टॉस बॉल आणि फिल्डिंग चांगली झालेली आहे. इथं सिंगल रन कंप्लीट झालेले. 23 धाव्या स्कोर बोर्डवर लागल्या. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाले गोल आणि हा मोठा फटका लगावलाय. षटकार जाणार का? षटकार गेलाय. षटकार लगावला. इथे मात्र प्रवीण नामक फलंदाज
भलेही 2 बॉल डॉट गेले आणि कुलांनी परी ते प्रवीण नामक या फलंदाजाने षटकार मारलाय चौथ्या चेंडूवर. पुढचा बॉल सज्ज. कुणाल टू प्रवीण. हाही बॉल उडवलाय. आकर्षण. षटकार. 2 चेंडू आणि 2 षटकार लावलाय प्रवीण नामक हा फलंदाज. 35 धावसंख्या 5 चेंडू. खेळ असा संपन्न झालाय. या षटकातील शेवटचा बॉल फेस करतील प्रवीण. प्रवीण टू कुणाल. काय होणार लास्टचा चेंडू. हॅट्रिकचा षटकार. हा लगावलाय षटकार. षटकार जाणार गेलाय. मोठा फार दणदणीत 3 षटकार लगावल्या हा प्रवीण नामक फलंदाज. 41 ना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 41 ना 41 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. पुढे ना कोण येऊ कोण येऊ. शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक. धावसंख्या 41 आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉलर नेम रोहन नामक असा चौथा गोलंदाज. 41 41 धावसंख्या 41. बॉल काय पाहिजे बॉल. बॉल तेव्हा तिथंच आहे तेव्हा पाय घालते नाही तेव्हा येऊ का तिकडे तोच. चौथी ओव्हर हाताळण्यासाठी रोहन नामक गोलंदाज वापरलाय. हर्षद नामक स्ट्राईक अँडला फलंदाज. पहिला चेंडूसाठी सज्ज रोहन. पहिला चेंडू आता 70च्या फॉलोथ्रू मध्ये. मात्र पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा टाकलेला. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज हर्षद नामक फलंदाज आणि दुसरा चेंडू बीट होताना 1 बाउन्स वॉर्निंग दिलेली आहे बॉलरला. तिसरा चेंडू उडवलाय आणि फिल्डरच्या हातात लॉंग ऑफला आणि एक चांगला थ्रो. 42 धावसंख्या. 3 चेंडू 42 धावसंख्या झालेले. इथं मात्र स्कोर कार्डवर प्रवीण पुन्हा आल्यानंतर चौथा षटकार मारतील. मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू 3 षटकार लागवला. हॅट्रिक मारलाय षटकारांचा. काय मारणार चौथा पण षटकार. लास्टचं 3 ओव्हर. चौथा चेंडूसाठी प्रवीण सावंत उडवलाय. जाणार का षटकार. पण बॉस खाली फिल्डरच्या हातात आणि थ्रो केला एक चांगला थ्रो. दोन घेतल्या. 44 धावसंख्या 4 चेंडू.
पाचव्या चेंडूसाठी सज्ज प्रवीण नामक फलंदाज. खूनखार फलंदाज आहे हो. त्या फलंदाजला वाईट असणारा चेंडू. 45 धावसंख्या 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. काय करणार प्रवीण टू रोहन, रोहन टू प्रवीण. हा उडवलाय देखील षटकार. खूप लांब लचक. 51 रन झाले कंप्लीट कुडाव्या संघाचे. लास्टचा चेंडू. प्रवीणने अजून एक खूप मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. कॅचची संधी आणि ते कॅच मात्र एक चांगला थ्रो आणि रनआउटची संधी होती मात्र अजून एक रनआउट. 3 धावसंख्या. ती कॅच होती, 1 रनही नव्हती. किती झालं ना टार्गेट आहे? 55 चा टार्गेट बसलाय. मोठा टार्गेट आहे. चेज होणार का मोठा? कुठली चार ओव्हरचा हा सामना असेल आणि 55 चा टार्गेट.
पंचावन्न धावांची गरज. अतिशय सुंदर चेंडू. कुडावे एक्सप्रेस कुणाल. चांगला चेंडू. एक बॉल समाप्तीनंतर एक धावा. 2 बॉल 1 धावा. थँक्यू. चला जाऊया मॅचकडे. ओ इथे पाहिलं तर यॉर्क लाईनचा बॉल आहे, खोदून काढला, कॅचची संधी, परंतु झेल पाहिलं तर ड्रॉप झालाय. 2 सख्या बंधूंची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर सर्वेश आहेत, रोहन अशी जोडी 2 बंधूंची पाहायला मिळते. गोलंदाज पाहिलं तर कुणाल आहेत. धाव संख्या जर अद्यापपर्यंत पाहिलं तर टोटल 3 धाव संख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 55 धावेंचा पाठला करायचा आहे. हो चांगला फटका सर्वेचा पाठमधना. पहिलं तर इन फील्डला क्लिअर करत असताना लॉंग ऑन बाउंड्रीलांच्या बाहेर कुणालच्या अगेन्स्ट ठोकलेला हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. बॉलही चांगला होता परंतु फटका त्याहून अधिक सुंदर पाहायला मिळाला. फिल्डर पाहिले तर गोलंदाज थोडेसे जज करत राहिले बॅटरला आणि 3च्या मदतीने धाव संख्या आणि या षटकाराच्या साह्यानं 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. वेग वाढवलाय गोलंदाजानं. प्रवीण आहेत पाठीमागे, चूक घडली जाणार नाहीये. ब्रह्मास्त्र आता इथून वापरलं होतं कुणालनं. डॉट बॉलची सांगता झाल्या. 55चा पाठला करायचा आहे आणि पाठला करत असताना किंबहुना चांगली बॅटिंग आता होणं गरजेचं आहे. ते हनुमान पाडा या संघाला. तर टोटली धावा पाहिल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्यात. प्रवीण यांची चांगली राहिलेली बॅटिंग, कारण की प्रवीण यांच्या पाठमधनं पाहिले तर 3 ते 5 षटकार याच स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात. बॅक टू बॅक 3 षटकारही प्रवीणच्या पाठमधनं पाहायला मिळाले. बावडेवी खुडाबी टीमसाठी आणि तारणहान भरून पाहिलं तर लढत होता तो हनुमान पाडा संघाच्या विरोधात. परंतु रोहन आहेत समोर. राईट अँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला बॉलर ऑफ साईडला रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही राहिला होता परंतु पहा त्या ठिकाणी काय घडलं गेलं, कॅरी करता आलं नाही आणि इथून सिंगल धाव कंप्लीट झाल्या. मीत आहेत गोलंदाजी मार्कवर, ज्यांच्या माध्यमातून दुसरं षटक टाकलं जाते. 10 धावा धाव फलकावर लागल्यात. 35ची आणखीन जर पाहिलं तर 45 धावेची गरज आहे. परंतु डिक्लेअर झोनमध्ये हा बॉल जाताना पाहायला मिळाला आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली ती 11 या धाव संख्येवर. आणखीन 44 धावेची गरज आहे ते विजयासाठी. हा षटक फार महत्त्वपूर्ण राहील. जर या षटकामध्ये फुल स्टॉप लावला ना तर आणखीन अडचणी वाढू शकतात. हो नाही शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात बॉल खाली आणि फर्स्ट विकेट लॉस. 2 बंधूंची जोडी, त्यामध्ये आता इथून पाहिलं तर रोहन यांना सोडावं लागेल मैदान. फर्स्ट विकेट डाऊन आणि सफलता मीत यांना मिळाली जाईल आपल्या गोलंदाजीवर. ही पहिली सफलता आणि धाव संख्या 11 आणि त्यामधील रोहन थोड्या स्वस्तामध्ये बाद झाल्यात. पार्टनरशिप चांगली करणं गरजेचं होतं. किंबहुना पाहिलं तर तिच्या पलीकडे ही पार्टनरशिप टिकवून ठेवणं हे गरजेचं होतं. पोट्या फटक्याचा शोध आणि त्यामध्ये मिसक्यूट आणि चांगला जेल लॉंग ऑनला पकडलाय. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच
तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधात कासार भट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तलेगाव वाडी आणि कासार भट असा सामना यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू सनी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर होते. सनीच्या विरोधात इथून धावा भरपूर पाहायला मिळाल्या होत्या. वेग पाहायला मिळालाय. लेग स्टंप सोडून हा बॉल जाताना पाहायला मिळालाय. आणि इथून जर पाहिलं तर फाईट एकच धाव एका धाब्याच्या साह्यानं धाव संख्या तोडली जर पाहिले ना तर 12 धावा धाव फलकावर लागल्यात. 55चा पाठला करायचा आहे. मोठे फटके तर हव्यातच. हनुमान पाडा संघाला सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप दिलाय ते फिल्डरनं. सिंगल धाव कंप्लीट आणि सर्वेशला आणलं स्ट्राकेंडला. टीमची धाव संख्या 13. एक गडी बाद. टॉस साठी तलेगाव वाडीत चला टॉस साठी यायचं. कासरबट टीमचे कॅप्टन इथे पोहोचल्यात. सर्वेश यांचा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला चान्स नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रो. फिल्डरच्या अगदी पाहायला गेलं तर मस्तकावर दस्तक देत असताना बॉल सीमारेषा पलीकडे नंबर 4 चौकार पाहायला मिळतोय. सर्वेश यांच्या पाठमधना मोठा स्ट्रोक. अगोदरच्या षटकामध्ये पाहिलं तर एक षटकार पाहायला मिळालं होतं आणि जशी स्ट्राईक मिळाली ना तसाच मोठा फटका मीच्या अगेन्स्ट मात्र खेचलाय. टीमची धाव संख्या तोडली जर पाहिली ना तर 17 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 17चा खतरा कोणावर असणाऱ्या धावा तर चांगल्या पद्धतीने सेट केल्या त्या भाऊदेवी कुडावी या टीमनं. 55 आणि त्या 55 धावेंचं लक्ष पूर्ण करत असताना एक विकेट गमवल्या ते हनुमान पाडा या संघानं. 17 धावा तर धाव फलकावर लागल्यात. चांगला फटका आहे परंतु क्यूट. पंच 1 मिनिट थांबायचं आहे. बारा बॉल आणि 37 धावेंची गरज. लेट्स प्ले. 12 बॉल आणि 37 धावेंची गरज आहे. 55 धावेंचा पाठला करायचा. धावा पाहिल्या तर स्कोर कार्डवर 18 मात्र लागल्या गेल्यात. आता इथून पाहिलं तर टार्गेट करावं लागेल ते गोलंदाजाला. पहिलाच बॉल फेस केलाय. हेलिकॉप्टर लूक दिलाय परंतु त्या ठिकाणी पहा सेफली कुणाल यांच्या हातामध्ये हा बॉल मात्र विसावला जाईल आणि जय कोंडिलकर यांच्या माध्यमातून पाहिलं तर विकेट सर्वेश यांची प्राप्त करण्यात आली आहे. ती भाऊदेवी कुडावी टीमच्या माध्यमातून. तर टॉस साठी विनंती करतोय नामदेव चौधरी त्यांच्या शुभ हस्ताने आपण टॉस करूया. अगदी पाहिलं तर तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधात कासारभट नेक्स्ट शेवटचा सामना पहिल्या फेरीतला आणि ज्या टीमची धाव संख्या हाईच असेल त्या टीमला बाय दिली जाईल याची अगदी लक्षात घ्या. आणि जेवढ्या धावा अपोजिट टीमनं काढल्या असतील तेवढ्याच धावा अगदी पाहिल्या गेल्या तर हाय स्कोरसाठी काउंट केल्या जातील. त्याच्या विपरीत एक्स्ट्राच्या धावा त्या काउंट होणार नाही आहेत हाय स्कोरसाठी, याची दक्षता घ्या. हाय स्कोर पाहिलं तर अद्यापपर्यंत 55चा राहील आहे कारण की भाऊदेवी कुडावे टीमनं टोटली 54 धावा काढल्यात.
नीरज दाखल झालेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मारण्याचा प्रयत्न आहे, शरीरावर बॉल आदळताना पाहायला मिळतो आहे आणि सोडीच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या साह्यानं धाव संख्या 19 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. 55चा पाठला करायचा आहे, मोठ्या टार्गेटचा पाठला करायचा आहे. सिंगल डबल काम चालणार नाही आहे. दाद मागितली जाते परंतु तडच पंच टकले आणि इथून पाहिलं तर डॉटची सांगता झाली आहे. आणखीन जर विचार केला तर 36ची आवश्यकता ती विजया करता अनुमान पाडा संघाला. 36 धावेंची आणखीन गरज आहे. या गोलंदाजाला टार्गेट करावाच लागेल परंतु गोलंदाजही तेवढाच चाणक्य पाहायला मिळेल जय. कारण की पाहिलं तर सातत्यानं कटर बॉल त्यांच्या माध्यमातून टाकले जातात. एक महत्त्वाची विकेट सर्वेश यांची त्यांना प्राप्त झाली आणि आई बॉल पाहिलं तर डॉट आलाय. थोडासा ताण आता वाढलं जाईल ते हनुमानपाडा टीमचं. यॉक लाईनचा वापर खोदून काढलाय, बॉलला लॉंग ऑफला तर चाललाय. डीपमध्ये खेळाडू आहे, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेफली धाव संख्या इथून कंप्लीट झाली. 2 आणि 2च्या मदतीने टीमची धाव संख्या 21. 21 धावा धाव फलकावर लागल्यात. आणखी जर पाहिलं तर 34ची आवश्यकता. 9चा इशारा इथून पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून दिले. ओव्हर थ्रो केलाय आणि आता या धावा किती असणार आहेत आणि टोटली जर पाहिलं तर या 4 धावा असणार आहेत. क्रॉस 5 रन. 5 धावा असतील. चला फ्रीटचा बॉल असणार आहे. पुढील 5 धावा तर मिळतील कारण की तिसऱ्यासाठी पाहिलं तर आय थिंक धाव क्रॉस झाले होते आणि त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला होता. पाठीमागे चालला बॅकहँड एरियामध्ये. डिक्लेअर इथे मिळेल एका धावेच्या माध्यमातून. धाव संख्या ही पुढे जाताना पाहायला मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धाव संख्या टोटल स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील 27. 27 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. शेवटचा 1 बॉल. टोटल गरज आहे 28 धावेंची. 27 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 28 धावेंची गरज आहे ती विजयासाठी. 5 बॉल, शेवटचा 1 बॉल. वाईट बॉल नाही आहे, एक नो बॉल आहे. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला डॉट आणि त्यानंतर चौथ्या बॉलला दुहेरी. सॉरी चला
27 धावा धाव फलकावर लागल्यात. म्हटल्याप्रमाणे आता 6 बॉल आणि त्यामध्ये 28ची आवश्यकता. केतन आहेत गोलंदाजी मार्कवर. केतन आहेत गोलंदाजी मार्कवर. 28 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. ओ चांगला फटका यॉर्क लाईनचा होता. हेलिकॉप्टर लूक दिलाय लॉंग ऑनच्या वरनं. हा बॉल पाहिलं तर दहाडले सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि या 6च्या मदतीनं टीमची धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. येणारे 5 बॉल आणि त्यामध्ये 22 धावांची मात्र गरज आहे. 5 बॉल 22 धावांची गरज आहे. सामना अद्याप संपला नाहीये. बॅलन्स आहे दोन्ही टीमकडे. टेक केल्या आणि इथून जर पाहिलं तर मोठा विकेट लॉस टीम हनुमानपाडा. नीरज इथून पाहिलं तर डकआउट मध्ये परत त्यांना पाहायला मिळतील. शॉट चांगला मारला होता. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. दुसराही बॉल प्रयत्न करत होते परंतु बॅटची वरची एज आणि तिथून जर पाहिलं तर मिसक्यूड आणि डीप मिड विकेटला चांगला झेल पकडला. धावा 33 आहेत. आणखीन जर पाहिलं तर 22ची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये संपन्न झाला आणि अखेरीत जर पाहिलं ना तर 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 4 मध्ये आता 22ची आवश्यकता. केतन आहेत गोलंदाजी मार्कवर आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. मारण्याचा प्रयत्न. बॅटम बॉलचा संपर्क नाहीये. चांगला फील्ड चांगली झाली आहे. सिंगल कंप्लीट इथून होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या पाहिली तर 34 स्कोरबोर्डवर लागली गेल्या. 21 धावांची गरज आहे परंतु बॉल आता शिल्लक 3 राहिल्यात. हो इथून पहा क्लीन बोल्ट. एष्ट्या उद्ध्वस्त. केतन यांना आणखीन एक सफलता. आपल्या गोलंदाजाच्या चोरावर पाहिलं तर 2 विकेट त्यांच्या नावावर राहिल्यात आणि जर पाहिलं ना तर पूर्णपणे खिशामध्ये घातलाय या मॅचला भाऊदेवी कुडावे टीमनं. आर्यन गेल्यात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा तर धाव फलकावर आहेत. काय बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची आवश्यकता. वाईट बॉल इथून पाहिलं तर वाईटचा इशारा दिला गेलाय. 35 धावा धाव फलकावर लागल्यात. 20ची आणखीन गरज आहे विजयासाठी परंतु बॉल आता पुरेसे राहिले नाही आहेत. एखादा खराब बॉल त्याच्यावर मोठा फटका तिथना सामना बनू शकला असता परंतु हा बॉल पाहिला तर डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता. धाव संख्या थांबवल्या 35 या आकड्यावर. आणखीन 20ची आवश्यकता 1 बॉल मध्ये. क्लीन बॉल केतन यांच्या माध्यमातून केला गेलाय आणि 3 विकेट केतनच्या नावावर राहतील. सामना जिंकलाय भाऊदेवी कुडावे. हडलक टीम हनुमानपाडा तब्बल 20 धावेंना इथून पाहिलं गेलं तर पराभव झालाय हा संघ आणि यापुढच्या वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा.